ब्रेक नंतर आजचा सवाल मधल्या या दुसऱ्या चर्चेमध्ये तुमचं स्वागत। दुसरी चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे। गोव्यातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये फूट पडली आहे। ही फूट कशासाठी पडली आहे, काय कारण आहेत, याचे संघावर काय परिणाम होतील, हे सगळं आपण या चर्चेमध्ये तपासणार आहोत। आपला प्रश्न आहे, गोव्यातली फूट हा राष्ट्र संघाच्या शिस्तप्रियतेला तडा आहे का? तुम्हाला माहिती आहे, गोव्यामध्ये सुभाष वेलिंगकर हे संघप्रमुख होते। काही स्थानिक मुद्द्यांचा, विशेषतः भाषेच्या मुद्द्याचा आधार घेऊन त्यांनी संघाविरुद्ध बंड केलं। संघाने त्यांना काढून टाकलं नाही संघातून, पण पदावरून मुक्त केलं। त्यांच्या जागी दुसऱ्या पदाधिकाऱ्याची नेमणूक केली। सुभाष वेलिंगकरांनी काल गोव्यामध्ये एक मेळावा घेतला। त्यांनी गोवा प्रांत रासव संघ स्थापन केला आणि मेळावा घेतला। या मेळाव्याला सुमारे 2000 लोक उपस्थित होते असा अहवाल आहे, असं वृत्त आहे गोव्यातून आलेलं। यावेळेला अत्यंत आक्रमकपणे सुभाष वेलिंगकरांनी भाषण केलं आणि त्यांनी आपले मुद्दे मांडले। का कारवाई करण्यात आली सुभाष वेलिंगकरांवर, काय परिणाम होणार आहे याचा भाजपवर, भाजप आणि वेलिंगकर यांचं काय भांडण होतं, संघाच्या मूळ तत्वांशी वेलिंगकरांनी प्रतारणा केली का, या सर्व प्रश्नांचा तपास मी या चर्चेमध्ये करणार आहे। माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे। माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्ते अजित सावंत। माझ्यासोबत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक जुने जाणते स्वयंसेवक मधु देवळेकर। माझ्यासोबत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक आणि कालच लोकसत्तेमध्ये या बंडाविषयी ज्यांनी लेख लिहिला आहे ते डॉक्टर संजीव केळकर। माझ्यासोबत आहेत गोव्याहून प्रुडंट मीडिया या टेलिव्हिजन चॅनलचे संपादक प्रमोद आचार्य, जे CNN मध्ये आमचे सगळ्यांचे सहकारी होते। आणि माझ्यासोबत आहेत महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षितसुद्धा। मी चर्चेला सुरुवात करतोय, पण त्याआधी काल जो मेळावा सुभाष वेलिंगकरांनी गोव्यामध्ये घेतला त्यामधल्या त्याच्या भाषणाचा काही अंश मी तुम्हाला ऐकवणार आहे। लक्षात घ्या, हे भाषण कोकणीमध्ये आहे, पण तुम्हाला समजू शकेल। नाही समजलं तर तुमच्यासाठी मी अनुवाद करीन। ऐका सुभाष वेलिंगकर काय म्हणतायत। भारतीय जनता पार्टी जर आता करतात जाल्यार त्या वेळाचेर काँग्रेसाक जो धडो शिकयलो आसा तो धडो भारतीय जनता पार्टी भोगूंकूच दिवपाकूच जाय। आमची आयडेंटिटी जी आसा गोंयकारांची ती ह्या भाशेचेर अवलंबून आसा, आमच्या कोंकणी मराठीचेर अवलंबून आसा। ती आमची आयडेंटिटी आसा, ती आमकां स्वत्व दिसता। इंग्लीश आणि पोर्तुगीज आणि फॉरेन लँग्वेजी ही आमची आयडेंटिटी कशी जातली काय? या आयडेंटिटी पासून प्राथमिक शिक्षण जेन्ना आमच्या शिक्षणात पदार्पण करतात भुरगे, ते ख्रिश्चन असतील, मुसलमान असतील किंवा हिंदू बांधव असतील, या सगळ्यांची आयडेंटिटीच्या कुराडी घालपाचें काम एक जर गव्हर्नमेंट जर करता, गव्हर्नमेंटाच्या बापायचो हात न्हय हो। ध्येयपूर्तीच्या आड येवपाच्या दृश्टींतल्यान अडचणी निर्माण करतात म्हणून गोंयच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पदांचे राजीनामे दिले, लोकांच्या दृष्टीन पेपरांच्या दृष्टीन राजीनामे दिले। पण संघ स्वयंसेवक नुसते असं सांगतात, आम्ही सगळेजण जबाबदारीतल्यान मुक्त जाले सांगतात। त्या सगळ्या 400 कार्यकर्त्यांचे परत एकदा त्यांची पदां जी आसा ताचेर हांव नियुक्ती ह्या वेळाचेर करता। यंत्रणा केल्यावर आम्ही अपराधीत्वाची भावना आम्ही हे करू नका, ते करू नका, उलोवं नका, मनोहर पर्रीकरांचें नांव घेवं नका। अरे जो कल्प्रीट आसा आणि जो गुन्हेगार आसा ही परिस्थिती हाडतात, ताचें नांव जर घेवं नाका जाल्यार कसलें सत्य जनतेचो मनाव मांडटा काय म्हणून। त्यामुळे हे सगळे निर्बंध लाच मारून या निर्बंधाचेर आम्ही सगळ्यांना भायर सरले। आंदोलनाचे विरोधक जे आसा हे संस्कृतीचे आणि मातृभाषेचे रक्षक न्हय, भक्षक आसात ते। आणि ताज्यामुळे तांचो संहार जो आसा हो ठरलेलो आसा अशें म्हाका दिसता। ख्रिश्चन बांधव हे आमच्या रक्ताचे भाव आसा, धर्मांदोलन आसा आमच्या हातूंतल्यान, पण ते आमच्या तांच्या रक्तान जे पूर्वजांचे रक्त व्हांवता ते आमच्या पूर्वजांचे आणि तांचे पूर्वज समान आशिल्ले, कॉमन पर्पजर्स आशिल्ले आमचे सगळ्यांचे। आमची कॉमन संस्कृती आसा। प्रश्न ख्रिश्चन आणि मुसलमानाचो प्रश्न ना, अन्याय करपाचो आणि पक्षपात करपाचो जो आसा तो प्रश्न आसा। आणि त्यामुळे मतांच्या लांबून चालना खातीर जेन्ना कसल्याच प्रकारच्यो राष्ट्रीय अपेक्षा न बाळगता तो हिंदू समाज आसूं किंवा ख्रिश्चन समाज आसूं त्या समाजा कडेन जेन्ना तांचे डिनॅशनलायझेशनच्या सगळ्या मागण्यो तुम्ही मान्य करीत वतले अशें करपाचें न्ही आसा तें जाता। ताचे सगळे इव्हेंट जावंक जायना।
ताज्या फाटल्यान आनी एक आसा अशें दिसता, केवळ मातृभाषा द्रोह इंग्लीश ग्रेड आसा, फोर्साची मागणी अशी आसा की सगळ्या इंग्लीश शाळांकडे दिवपाक जायना आसा. आता जर निवडून आयल्या भारतीय जनता पार्टी जाल्यार ही सगळ्यो गजाली जे करतात ताका मॅन्डेट मेळ्ळो जर्नलिझम म्हणून सांगपाक, ते पापा करतात ते मेकळे सोडटाले आमी. आमच्या जनतेच्या हातांतल्यान अशा प्रकारचे पाप म्हणजे संस्कृती आतापर्यंत उद्ध्वस्त केली ना, आता परत निवडून दिला, परत उरलेली संस्कृती उद्ध्वस्त करा. हाचे लायसन्स आम्ही तांकां कदापि दिवपाक जायना अशें म्हाका दिसता. त्या राजकीय म्हत्व तांचे आपण बघितलं सुभाष वेलिंगकर यांनी अत्यंत आक्रमकपणे हे भाषण केलेलं आहे. त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांचा लढा हा मातृभाषेसाठी आहे. कोकणी ही संस्कृती आहे गोव्याची, त्याच्यावर इंग्रजीने आक्रमण केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि काँग्रेस सरकारप्रमाणे आत्ताचं भाजप सरकार इंग्रजी शाळांना प्रोत्साहन देत आहे, मराठी कोकणी शाळांवर अन्याय करत आहे त्यांचा दावा आहे. त्यांचा थेट संघर्ष हा मनोहर पर्रीकरांशी आहे. ते म्हणतायत भाजप एकदा निवडून आलं, आमच्या संस्कृतीवर त्यांनी हल्ला केलेला आहे, पुन्हा निवडून आल्यावर तेच करतील असा त्यांचा दावा आहे. हा त्यांचा मतार्थ आहे त्यांच्या भाषणाचा. मी सुरुवात करतोय प्रमोद आचार्य तुमच्यापासून. प्रमोद आचार्य मगाशी सांगितल्याप्रमाणे गोव्यातल्या एका महत्त्वाच्या चॅनलचे संपादक आहेत. प्रमोद आचार्य, मला विचारायचं आहे, काल जो मेळावा घेतला सुभाष वेलिंगकरांनी, 2000 लोक उपस्थित होते, काय अर्थ लावता याचा? काय म्हणणं आहे वेलिंगकरांचं? गोव्याच्या राजकारणात याचा काय परिणाम होणार आहे? निखिलजी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे गेली 5 दशकं सुभाष वेलिंगकर हे संघचालक म्हणून काम पाहत होते. त्यामुळे गोव्यात जो संघ रुजलेला आहे तो सर्वस्वी सुभाष वेलिंगकरांच्या मार्गदर्शनाखाली रुळलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांना पदावरून कमी केलं गेलं आणि त्यानंतर हे सगळं जे रामायण आता घडत आहे. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की म्हणजे दिगंबर कामत ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी हा माध्यमाचा प्रश्न एकार्थी सुरू केला. त्यांनी सगळ्या इंग्रजी शाळांना अनुदान द्यायचं धोरण अंमलात आणलं. त्यावेळी जे आंदोलन झालं होतं त्यावेळी सुभाष वेलिंगकर त्यात होते आणि मनोहर पर्रीकरही त्यात होते. मनोहर पर्रीकर सत्तेवर आल्यानंतर त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली आणि ती म्हणजे त्यांनी बाकीच्या इंग्रजी शाळांना अनुदान बंद केलं, पण फक्त डायोसेसन आणि आर्च डायोसेसनच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना मायनॉरिटी स्कूल्स म्हणून हे अनुदान चालू ठेवलं. आता जर आपण जेवढी लोक आपण संघाला ओळखतो तेव्हा मनोहर पर्रीकरांसारख्या भाजपाच्या मुख्यमंत्र्याने चर्च संस्थेच्या शाळांना हे जे कन्सेशन दिलं ते त्यांना कुठल्याही परिस्थितीत रुचणारं नव्हतं. आणि तिथून हा जो कडवटपणा सुरू झाला वेलिंगकर आणि पर्रीकर यांच्यामध्ये आणि आज जो RSS आणि भाजपामध्ये गोव्यात आपल्याला दिसून येतोय तो त्यावेळेपासून सुरू झाला. म्हणजे पर्रीकर फक्त अल्पसंख्याकांच्या मतांसाठी त्यांचं लांगुलचालन करण्यासाठी हे चर्च संस्थेच्या शाळांच्या इंग्रजी शाळांना अनुदान देत आहेत अशी धारणा ही आज वेलिंगकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या गोव्यातल्या इतर नेत्यांची झालेली आहे. माझ्या मते हा स्पष्टपणे सांगायचं झालं तर मवाळ हिंदुत्ववादी आणि जहाल हिंदुत्ववादी भाजप आणि त्यांच्यामधला हा संघर्ष आहे. जे जहाल हिंदुत्ववादी असतील ते वेलिंगकरांबरोबर आणि जे मवाळ हिंदुत्ववादी असतील ते पर्रीकर आणि भाजपबरोबर थांबतील अशी सध्या इकडे परिस्थिती. अगदी प्रमोद आचार्य, तुम्ही नेमकेपणाने सांगितलेलं आहे हा संघर्ष जो आहे तो मवाळ हिंदुत्ववादी आणि जहाल हिंदुत्ववादी असा संघर्ष आहे. आणि जहाल हिंदुत्ववादी हे आता सुभाष वेलिंगकरांबरोबर आहेत. डॉक्टर संजीव केळकर, मी तुमच्याकडे येतोय. तुम्ही संघाचे अभ्यासक आहात. काल लोकसत्तेमध्ये तुम्ही याविषयी या संघर्षाविषयी प्रदीर्घ लेख लिहिलेला आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही या संघर्षाकडे कसं पाहताय? या संघर्षाकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात. त्यातला मुख्य दृष्टिकोन जो सगळ्यांना एका प्रकारे टोचतो आहे तो शिस्तीचा आहे. शिस्त ही गोष्ट संघाच्या बाबतीमध्ये फार मानली गेली आहे. हे जरी खरं असलं तरीसुद्धा अक्षरशः लक्षावधी लोकांची ही संघटना आहे. लक्षावधी टेम्परामेंट्स आहेत, लक्षावधी प्रकृती आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या प्रकारच्या घटना सर्रास होत नाहीत. एवढं जरी आपण लक्षात घेतलं तरीसुद्धा
एका मर्यादेपलीकडे या शिस्तीच्या नावाने फार आरडाओरडा करून चालणार नाही. शिस्त ही आज पहिल्यांदा तुटली आहे असं नाही आहे. 80-85 गोष्ट असेल, त्या जम्मूच्या एवढ्याशा लहानशा क्षेत्रामध्ये भाजपचे आणि ते सगळे संघाचे स्वयंसेवक असलेले लोक त्यांच्यामध्ये 3 गट पडले होते आणि काश्मीरबद्दल विचार करण्याच्या ऐवजी ते लाथाळी करत होते. हे सगळ्यांनाच माहिती आहे. आजचा नुकतेच जे पुष्कळसे प्रसिद्धीला आले ते इंद्रेश कुमारसुद्धा म्हणाले की या सगळ्या प्रकरणाला पाहून आम्हालाच आमच्या शिस्तीच्या कल्पनांबद्दल काहीतरी विचार करावा लागेल. शिस्त बिघडली हे खरं आहे, परंतु दुसरा एक माझा प्रश्न आहे की केवळ शिस्तीपायी बोलायचंच नाही असं आहे का? की केवळ शिस्त आहे म्हणून कुणी बोलूही नये आणि जे आहे ते सोसावं नाही तर चुपचाप बाहेर जावं, इतक्या मर्यादेपर्यंत आपण शिस्तही ताणणार आहोत का? आज किती झालं तरी वेलिंगकर आहेत. 40 वर्ष ज्या माणसांनी संघ उभा केला त्या माणसाला जर इतक्या टोकाची ला जायची वेळ आली तर ते काय असं एका दिवसात होत नाही. संघाच्या लोकांनी त्याच्यासाठी काय केलं, किती वेळा त्यांचं बोलणी झाली, भेटले का, हा विषय एवढा चिघळला का गेला, त्याच्यासाठी वेळच्या वेळी का काही होत नाही. आणि या घटना संघामध्ये खूप होतात. चर्चा न करता, समोरासमोर न बसवता, एकत्रपणे किंवा एखाद्या स्वयंसेवकाला काही कारणाने राग आलाय तर त्याच्यापर्यंत जाण्याची संस्कृती गेल्या 50 वर्षातली संपली आहे. ह्या काही हेडगेवारांचा संघ नाही, त्यामुळे आजकाल ते असं काही बघायला मिळत नाही. त्यामुळे असे विविध पैलू आहेत. आता त्यातले एकेका पैलूवर थोडं अगदी बरोबर आहे. केळकर सर, अगदी बरोबर आहे. मिळालं तर थोडं एकेका पैलूवर आपण चर्चा करूया. तुम्ही अगदी बेसिक मुद्दे जे म्हणतात ते मांडलेले आहेत. अजित सावंत, तुम्ही कसं बघता याच्याकडे? म्हणजे आता संघाची शिस्त हा एक भाग आहे, पण सुभाष वेलिंगकर ज्यांनी 40 वर्ष संघासाठी दिली, हा माणूस तत्वाचा मुद्दा घेऊन, त्यांचा मुद्दा चुकलेला नाही आहे. पूर्वी त्यांनी विरोधी पक्षात असताना मनोहर पर्रीकर आणि त्यांनी मिळून जो भाषेचा मुद्दा मांडला तो घेऊनच ते पुढे गेलेले आहेत. याचा कारण हा भाषेचा मुद्दा सरकारमध्ये आल्यावर भाजपने सोडला असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कसं पाहताय सुभाष वेलिंगकरांच्या बंडाकडे? मला असं वाटतं की संघाचा आणि भाजपचा एक विशिष्ट प्रकारचं दुटप्पीपणाचं राजकारण असतं आणि ते राजकारण ह्या सगळ्यामध्ये उघडं पडलेलं आहे. जसं आता डॉक्टर केळकर साहेब म्हणाले की ह्याला अनेक पैलू आहेत. म्हणजे एका बाजूला व्यक्तिगत महत्त्वाकांक्षांचा प्रश्न असू शकतो, दुसऱ्या बाजूला बहुजनांवरती सत्ता गाजवण्याचा जो प्रयत्न सातत्याने संघाकडून होत असतो त्याच्यामध्ये बहुजनांकडून झालेला हा उद्रेक म्हणून पण ह्या सगळ्याकडे पाहता येईल. आपण जर पाहिलं गेल्या काही वर्षामध्ये तर भाजप आणि संघामध्ये एक नाही म्हटलं तरी एक असा सुप्त संघर्ष असा कार्यकर्त्यांमध्ये दिसतो. भाजपच्या एका दिवंगत नेत्यांची जी कार्यपद्धती होती त्या कार्यपद्धतीबद्दल सेवकांच्या मनामध्ये रोष होता, ही गोष्ट अगदी सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे. आता ते नेते गेले त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यात अर्थ नाही, पण असं म्हटलं जातं की भाजपला बिघडवण्यामध्ये ह्या दिवंगत नेत्याचीच फार मोठी भूमिका होती, अशी संघसेवकाची भावना होती. फार लांब कशाला जाता, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये वामनराव परबांसारखे, मधु देवळेकरांसारखे ज्येष्ठ नेते हे या सगळ्या संघर्षामध्ये शेवटी बाजूलाच पडले ना. हे सुद्धा आपण पाहिलं, हे सुद्धा पाहिलं. आज ते सुभाष वेलिंगकरांचं जे आहे, तुम्ही म्हणालात त्यांचा मुद्दा बरोबर आहे, पर्रीकर सुद्धा त्या मुद्द्यावर त्यांच्या बरोबर होते. एवढंच नव्हे तर संघाच्या केंद्रीय प्रतिनिधी सभेमध्ये मातृभाषेचं रक्षण आणि संवर्धन करणं हे एक धोरण संघाचं ठरलं गेलं होतं. आणि जर असं पाहिलं आपण तर निरनिराळ्या आयोगाने हे मान्य केलेलं आहे की मातृभाषेमधूनच शिक्षण झालं पाहिजे आणि ते मातृभाषा ही शिक्षणाचं योग्य माध्यम असू शकतं. अनेक आयोग, मग तो कोठारी आयोग असेल, मुदलियार आयोग असेल, राधाकृष्ण समिती असेल, अनेक आयोगाने हे सिद्ध हे केलं. 2016च्या शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा केंद्र सरकारच्या मातृभाषेला प्राधान्य दिलं पाहिजे असं असताना जर मातृभाषा डावलली जात असेल आणि एका बाजूला संघाने सांगायचं मातृभाषेचं रक्षण केलं पाहिजे, संस्कृतीचं संवर्धन केलं पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला मातृभाषेची गळचेपी असताना त्याच्याबद्दल जर आवाज उठवणाऱ्या वेलिंगकरांसारख्या, जसं आता म्हटलं गेलं की 50-55 वर्ष वेलिंगकरांनी संघ वाढवला, संघाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आणि भाजपमध्ये सत्तेसाठी आलेले कार्यकर्ते ह्यांच्यातला हा संघर्ष, म्हणजे अनेक मुद्दे, अनेक अँगल्समधून आपण या सगळ्या संघर्षाकडे पाहू शकतो. आणि मला असं वाटतं की सुभाष वेलिंगकरांनी हे जे बंडाचं निशाण फडकवलं आहे, आपण म्हटलंय की शिस्तीचा गेलेला तडा आहे का, माझं मत असं आहे की एकाधिकारशाहीला गेलेला हा तडा आहे.
एकाधिकारशाहीला दिलेलं आव्हान आहे, दिलेलं का आव्हान आहे. भाजपच्या सत्ताकांक्षेला दिलेलं आव्हान आहे? तर भाजपच्या तर राजकारणाबद्दल संघ स्वयंसेवक एक गोष्ट आपल्याला मान्य करायला पाहिजे की संघाला विरोध करताना सुद्धा संघाच्या मुशीमधून अनेक निस्वार्थी आपल्या ध्येयवादी कार्यकर्ते हे संघाच्या मुशीतून त्यांचं ध्येय कदाचित चुकीचं असू शकेल, परंतु त्या ध्येयाशी त्यांची कायमची बांधिलकी असते. तुमचं असं म्हणणं आहे सुभाष वेलिंगकर हे संघाचे निस्वार्थी, जुने, जाणते, अनुभवी कार्यकर्ते, बांधिलकी असलेले, संघाच्या धोरणाची अविचल निष्ठा असलेले असे लोक आहेत. बाकीचे लोक जे आहेत ते तडजोडी त्यांनी करतायत. तत्वाच्या मुद्द्यावर बंड केलं असं तुमचं म्हणणं आहे? तत्वाच्या मुद्द्यावर बंड केलेलं आणि ते संघाच्या एकंदर धोरणाला धरून आहे. आहे. त्याच्यामुळे त्यांचं मला कुठे चूक असं आढळत नाही. ठीक आहे. मधु देवळेकर जी तुमच्याकडे येतोय, मधुजी मला तुम्हाला विचारायचं आहे, हा जो संघर्ष आहे, भाजप एकदा सत्तेत आल्यावर आपली जुनी तत्व विसरतो असा आरोप आहे वेलिंगकरांचा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आपल्या स्वतःच्या पक्षाशी म्हणजे भाजपशी, तुम्ही संघातले ज्येष्ठ कार्यकर्ते आहात, तुम्ही जनसंघातले ज्येष्ठ कार्यकर्ते होता, तुम्ही भाजपमध्ये होता, तुम्ही प्रमोद महाजनांच्या काळामध्ये असाच संघर्ष तत्वाच्या आधारे केला. तुम्ही वेलिंगकरांच्या या संघर्षाकडे कसं बघताय? आपण ऐतिहासिक जी माहिती सांगितली ती खरी आहे आणि महत्त्वाची आहे, परंतु वेलिंगकरांचा जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये माझी जी माहिती मी वाचनातनं आणि ऐकिवात माहिती आहे त्याप्रमाणे जवळजवळ 2 वर्षापासून वेलिंगकर आणि तिकडचे कार्यकर्ते यांच्यामध्ये ही चर्चा चालू होती. आणि कुठल्याही संस्थेमध्ये आणि विशेष करून संघासारख्या संस्थेमध्ये व्यवस्थेचे 2 भाग असतात. एक ध्येय धोरण तत्वनिष्ठा आणि दुसरं व्यवहार ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थापन. इथे थोडीशी गडबड काय झालेली दिसते की सगळ्या गोष्टींमध्ये वेलिंगकर म्हणतात की मी संघाचा स्वयंसेवक आहे, मी केंद्रीय संघाशी संबंधित आहे, 3 महिन्यांनी मी पुन्हा संघात परत जाणार आहे. म्हणजे त्यांनी संघाशी आपली नाळ तोडलेली नाही. मग त्यांचं भांडण कोणाशी आहे तर संघाशी नाही, त्यांचं भांडण आहे मनोहर पर्रिकर यांच्याबरोबर. आणि ते सुद्धा संघाचे जे तत्त्वज्ञान आहे, संघाची ध्येय धोरणं आहेत, कुठली आहेत? परम वैभवम नाही तुम्ही तत्स्वराष्ट्रम. तर संघ आजीवन जे जे कार्यकर्ते काम करतायत आणि आत्ताच पूर्ववक्तांनी सांगितलं की पूर्वांचलमध्ये जंगलामध्ये जाऊन आणि मागासवर्गीयांमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे ते निस्वार्थ भावनेनं त्यांनी काम केलेलं आहे. तर असे हजारो स्वयंसेवक आहेत, लक्षावधी स्वयंसेवक आहेत की जे संघामध्ये आहेत, ध्येयनिष्ठ आहेत आणि त्यांना राजकीय जे छोटे मोठे प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल काही फारशी त्याची भावना नाही. परंतु राजकारणामध्ये जे संघात राहून राजकारणामध्ये जे भाग घेतात आणि जनहिताचे जे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये कधीकधी संघाची लोकं पण आणि संघ पण भाग घेतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रात एक प्रश्न निर्माण झाला होता एनरॉनचा. एनरॉनच्या वेळेस अनेक स्वयंसेवकांनी तिकडे स्थानिक संस्था उभारल्या आणि तिकडे आंदोलन केलं आणि त्याच्यात भाग घेतला. त्याच्यामध्ये संघाचे एक वरिष्ठ कार्यकर्ते एक थत्ते म्हणून होते, ते मुंबईचे सहकार्य होते आणि ते फार मोठ्या प्रमाणात त्यांना संघानेच सांगितलं होतं की तुम्ही कार्य करा. आणि मग धोरणाप्रमाणे भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी घुमजाव केलं आणि एनरॉनला मान्यता देण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि त्याच्यामुळे हे अनेक स्वयंसेवक जे होते थत्त्यांसारखे ते बाजूला पडले. परंतु थत्त्यांनी काही वेगळा संघ उभारला नाही, परंतु वेलिंगकरांनी वेगळा संघ उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता संघाच्या विरुद्ध वेगळा संघ उभारण्याचे प्रयत्न मागे अनेक लोकांनी केलेले आहेत. भाजपच्या विरुद्ध पण भाजप उभारण्याचा प्रयत्न दिग्गज लोकांनी म्हणजे उमा भारती, मदनलाल खुराना अशी लोकंसुद्धा बाहेर पडलेली आहेत. त्यामुळे संघ किंवा भाजपमधून जे जे बाहेर पडले त्याचं काही ते फारसंच चाललेलं नाही. त्यातलं संघामधनं जे बाहेर पडलेत त्यात वेलिंगकर काही तत्त्वज्ञान ध्येय धोरणांच्यामुळे बाहेर पडलेले नाहीत, एक स्थानिक मुद्द्यावरती बाहेर पडलेले आहेत.
आणि संघाचं जे ध्येयधोरण आहे ते अखिल भारतीय जो हिंदू समाज आहे त्यांना जोडण्याचं आहे. तर त्याच्यामुळे फारसा ह्यांचा काही प्रभाव पडेल असं नाही. एखाद मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव असू शकतो. वेलिंगकर हे फार चांगले कार्यकर्ते, प्रभावी नेते हे सगळं असतील असं मी मान्य करतो, कारण मी प्रत्यक्ष माझी भेट झालेली आहे. परंतु ह्यांचं कितपर्यंत यांचं आंदोलन चालू शकेल तर त्यांनी स्वतःनी सुद्धा अंदाज केलेला आहे की निवडणुकीमध्ये पर्रीकर किंवा त्यांचे 2-4 जे उमेदवार असतील भाजपचे त्यांना फार फार तर ते पाडतील, पण त्याच्यामुळे भाजप पडेल, संघ नामोहरम होईल, संघात बंड होईल असं काही नाही. कारण मुळात वेलिंगकरांनीच संघाचे बंड करण्याची भाषा केलेली नाही. त्यांनी अजूनसुद्धा केंद्रस्थानी संघालाच बांधलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं हे एक पेल्यातलं वादळ आहे आणि हे फारसं काही टिकणारं नाही. तर त्याच्यामुळे ह्याच्याकडे विरोधी पक्षांना आनंद होणं स्वाभाविक आहे की जे काही संघामध्ये घडल्यानंतर किंवा भाजपमध्ये घडल्यानंतर त्यांना असं वाटतं की आता वेळ आलेली आहे, संघ समाप्त होईल, भाजप समाप्त होईल. परंतु संघ समाप्त होणं हे कठीण एवढ्यासाठी आहे की संघाची कुठलीही व्यवस्था ही स्वार्थाला धरून नाही. ज्यांनी अनेक लोकांनी जो त्याग केला, आम्हीसुद्धा जे काही काम केलं त्याच्यामध्ये कुठेही मला हे पद मिळेल, मला अमुक निवडणुकीचं तिकीट मिळेल वगैरे वगैरे ह्या कल्पनेनं कोणी संघस्वयंसेवक काम करत नाही. त्यामुळे वेलिंगकरांची जी कल्पना आहे की नवीन संघ ते उभारू शकतील, तर अशा छोट्याशा एक मुद्द्याला घेऊन राष्ट्रीय पातळीवर संघ निर्माण करणं किंवा संघाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण करणं हे काही शक्य त्यांच्याच्याने होणार नाही. त्यामुळे हे राष्ट्रीय कार्यकर्ते नाहीच आणि त्यांनी पण मान्य केलेलं आहे की हे गोव्यापुरतं मर्यादित आहे. आता गोव्यापुरतं मर्यादित आंदोलन ठेवल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अखिल भारतीय पातळीवर मोठा धोका निर्माण होईल असं विचार करणं म्हणजेच मला वाटतं त्यांना संघ पण माहीत नाही आणि हा देश पण माहीत नाही. बरोबर आहे मधुजी, असं कोणीच म्हणत नाहीये, असं कोणीच म्हणत नाहीये की संघाला राष्ट्रीय पातळीवर धोका निर्माण होईल. आपण सुभाष वेलिंगकरांचं जे बंड आहे त्याचं विश्लेषण करायचा प्रयत्न करतोय, त्यानिमित्ताने संघाचं विश्लेषण करायचा प्रयत्न करतोय. अनंत दीक्षितांकडे मी जाणार आहे. त्यांनी संघाची वाटचाल बघितली आहे गेली अनेक वर्ष. दीक्षित सर, तुम्ही कसं पाहताय याकडे? म्हणजे संघ काही तत्व मानतो, त्या तत्वाला घेऊन हे बंड झालेलं आहे. भाजप सत्तेत गेल्यावर काही तडजोडी करतो, त्या तडजोडीच्या विरोधात हे बंड आहे. कसं पाहताय तुम्ही याकडे? मला असं वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झालेला यावर्षी 91 वर्ष होत आहेत किंवा झालेली आहेत, होतील आता. त्यामुळे ही एक प्रकारची महत्त्वाची संघटना आहे, याच्यामध्ये संशय असायचं काही कारण नाही. आता वेलिंगकरांच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे? मध्ये सुरुवातीला जे केळकर बोलले त्यांनी त्यांच्या लेखामध्ये 4 विशेषणं वापरलेली आहेत. हा संघर्ष अत्यंत लज्जास्पद आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा संघर्ष अत्यंत असमर्थनीय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. गेल्या 50 वर्षात संघ स्वयंसेवकाला संघात महत्त्व राहिलेलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि गोयकार आणि नागपूरकर यांच्यामध्ये हा संघर्ष आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे लज्जास्पद आहे, असमर्थनीय आहे, या प्रकारची शब्दरचना संघात 49 वर्ष घालवलेल्या माणसांनी व्यक्त केलेली आहेत. त्यामुळे त्याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट अशी असते की एखादा समाज किंवा एखादा माणूस किंवा एखादा प्रवाह, एखादी वृत्ती जबाबदार आहे असं केव्हा म्हणतात? तर मला असं वाटतं की एखाद्या जबाबदारपणाचं निकष ठरवत असताना तो जबाबदार माणूस किंवा ती जबाबदार संस्था आपल्या झालेल्या चुका दुरुस्त करण्यामध्ये मग्न असते, त्याला जबाबदार असं म्हणतात. आता असं आहे की त्यांनी असं लिहिलेलं आहे की 2 वर्ष झाली हा प्रश्न खदखदत होता. अगदी अलीकडे गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या सत्काराची जी समिती स्थापन केली होती त्याच्यातूनही वेलिंगकर बाहेर पडलेले आहेत. मला स्वतःला प्रामाणिकपणे असं वाटतं की या संघर्षाचं पुढे काय होईल हा काही फारसा मुद्दा नाही आहे. प्रश्न असा आहे की हा गोव्यापुरताच संघर्ष आहे का? तर तो तसा असू शकत नाही, कारण हा भाषेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती काही प्रश्न उपस्थित केलेला आहे. म्हणून पहिली शंका असे येते की ही सत्ता मिळवण्यासाठी चाललेली वर्चस्वाची लढाई आहे का एकाच ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला डावपेच आहे?
कारण मगाशी देवळेकर म्हणाले ते बरोबर आहे की शिस्त एक असते आणि व्यवहार ह्याच्या संदर्भामध्ये पाहिलं तो या सगळ्या घटनांमुळे संघासमोर, भाजपसमोर आणि एका काही मर्यादित अर्थाने का असेना परंतु समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा की भारतीय जनता पक्षाचे लोक जे आश्वासन देतात त्याच्या आश्वासन पूर्ततेची वेळ आल्यानंतर काही एक लूफहोल्स त्याच्यामध्ये दिसतात, काही एक व्यावहारिक अडचणी त्याच्यामध्ये दिसतात, ते करताना काय काय प्रकारचे तोटे निर्माण होऊ शकेल हे दिसतात. मग घोषणा करताना हा विचार का केला जात नाही किंवा घोषणा केल्यानंतर जरी लक्षात आले तरी निदान आपल्याच संघ कार्यकर्त्यांना समजून सांगण्यात अपयश का येतं या प्रश्नाचं उत्तर कुणालाही द्यावं लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की संघ राजकारणात नसतो, संघ राजकारण करत नाही. संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे असं गेली 50 वर्ष आपण ऐकत आलेलो आहोत. संघामध्ये 50 वर्ष घातलेल्या माणसांनी एकदम राजकीय व्यासपीठावरती येण्याची भाषा कशी काय केली, याचा अन्वय अर्थ कसा काय लावायचा, यात काय सुसंगतती आहे. कारण असं आहे की फक्त वेलिंगकरांनी एकट्याने काही केलं असं नाही, जवळपास 200 ते 300 स्वयंसेवकांनी राजीनामे दिलेले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी संघाच्या रचनेमध्ये कोकण हा प्रांत आहे, त्याच्यात गोवा आहे, तर त्यांनी स्वतः असं जाहीर केलं की गोवा हाच प्रांत स्वतंत्र आहे आणि तो त्यांचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं संघाने कळवलेलं आहे असं केळकरांच्या कालच्या लेखामध्ये आहे. तेव्हा ते बेकायदेशीर प्रकारचं वर्तन त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यामागे एवढे त्यांचे स्वयंसेवक कसे काय उभे राहिले, ही काय फक्त व्यक्तिनिष्ठा आहे, हा फक्त व्यक्तीचा अहंकार आहे किंवा आपण ज्याला म्हणू की परंपरेतलं काय पुढे न्यायचं आणि काय न्यायचं याच्याबद्दलचा त्यांच्यामध्ये संघर्ष आहे. एक तर गोष्ट खरीच आहे की संघामध्ये संघर्ष नव्हताच असं काही नाही, संघामध्ये संघर्ष होता, अगदी मोठमोठ्या लोकांमध्ये देखील संघर्ष झालेला आहे, परंतु तो संघर्ष त्याच्यावरती मात करण्याची प्रक्रिया त्यांनी काही ना काही प्रकारे केलेली आहे. आणि पहिल्यांदा असं घडतंय, अभूतपूर्व असा शब्द केळकरांनी वापरलेला आहे की अभूतपूर्व अशा प्रकारचा संघर्ष आहे. तेव्हा हा संघर्ष कोणत्या थराला जाईल याच्यापेक्षा भाषेविषयी, मातृभाषेच्या शिक्षणाविषयी, संघटनात्मक शिस्तीविषयी हा फक्त शिस्तीचा मुद्दा नाही, हा फक्त लोकशाहीचाच मुद्दा आहे की लोकशाहीमध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी ऐकून घेतल्या जातात. म्हणजे अगदी सुप्रीम कोर्टामध्ये जरी एखाद्याला फाशी द्यायची असेल तर त्याला न्यायाधीश शेवटी विचारतात किंवा तुला काही सांगायचं आहे का. 2-2, 3-3 वर्ष संघाचे लोक त्यांना भेटत सुद्धा नाहीत. तेव्हा हा काय प्रकारचा संघ आहे. आणि यांनी वेलिंगकरांनी एक वाक्य उच्चारलेलं आहे, त्या वाक्यामध्ये सगळे यांच्या संघर्षाचे मुद्दे असं मला वाटतं. ते असं म्हणाले की एक वेळ संघचालक चुकू शकतात परंतु संघ कधी चुकू शकत नाही. याच्यात सगळ्या गोष्टी आल्या असं मला वाटतं. आपण एकेका मुद्द्यावर चर्चा करतोय त्यामुळे मी पुन्हा प्रमोद आचार्य यांच्याकडे जाणार आहे आणि नंतर डॉक्टर केळकरांकडे येणार आहे. प्रमोद आचार्य, मगाशी मधु देवळेकर जे म्हणाले की या संघर्षाचे वेलिंगकर फुटून निघाल्याचे फार मोठे परिणाम होणार नाहीत, पण काल जी सभा दिसली त्याच्यामध्ये 1,500-2,000 लोक होते, बहुसंख्य संघ स्वयंसेवक होते, काय राजकीय परिणाम होतील असं तुम्हाला वाटतंय? मी याचं विश्लेषण 2 स्तरावर करतो. पहिली गोष्ट म्हणजे वेलिंगकरांनी संघाच्या तत्वांची प्रतारणा केली का, तर निश्चितच नाही. पण त्यांनी संघाच्या शिस्तीला आव्हान दिलं का, तर त्यांनी निश्चितच ते दिलंय. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे भाजपाचं काय, ते भाजपाच्या विरोधात गेले का, तर ते पूर्णपणे भाजपाच्या विरोधात गेलेले आहे. काल जो आपण महामेळावा बघितला ते 2,000 लोक होती, म्हणजे लोक नव्हती ती, त्याच्यातले 95% माणसं ही स्वयंसेवक होते. म्हणजे स्वयंसेवक ते आलेले, म्हणजे जनरल पब्लिक तिकडे येऊन वेलिंगकरांचं भाषण ऐकण्यासाठी बसली नव्हती, हे स्वयंसेवक होते आणि हे महत्त्वाचे स्वयंसेवक होते. म्हणजे गोव्यात त्यांच्या जेवढ्या शाखा आहेत त्या शाखांचे प्रमुख होते, तिथले पदाधिकारी होते, ते सगळं येऊन त्या सभेसाठी त्यांचं शक्ती प्रदर्शन झालं आणि आपण सगळेजण वेलिंगकरांबरोबर होत हे दाखवण्यासाठी तो खटाटोप होता. म्हणजे शक्ती प्रदर्शन झालं का, शक्ती प्रदर्शन झालं. आता दुसरा मुद्दा तो आहे की याचा निवडणुकीवर किंवा भाजपाच्या सध्याच्या परिस्थितीवर काय परिणाम शकतो. 2 परिणाम त्यामध्ये तसं जर भाजपाची लोकप्रियता बघितली तर आपण 2 गट वेगवेगळे करू शकतो. एक तो संघाने स्वतः बांधलेला मतदार आणि त्यांची जी कोर कॉन्स्टिट्युएन्सी आहे मतदारांची ती, आणि दुसरी मनोहर पर्रिकरांनी स्वतः बांधलेली आहे.
म्हणजे वेलिंगकरांचा जो संघ आहे त्यांच्या बरोबरचे जे स्वयंसेवक आहेत हे पूर्णपणे संघाच्या निष्ठा ठेवून आहे. पण तुम्ही जर मनोहर पर्रिकरांची लोकप्रियता बघितली आणि त्यांनी त्या भाजप बांधून काढला गोव्यामध्ये, तर त्यांच्या बरोबरचा जो वर्ग आहे बहुतांश वर्ग हा संघाशी कधीच संबंधित नव्हता. ते मनोहर पर्रिकर यांच्यासाठी भाजपाच्या निकट गेलेला हा वर्ग. आता गोव्यातील जर मतदारसंघांची रचना बघितली आणि मतदारांची संख्या बघितली तर हा एक खूप लहान मतदारसंघ आहे. म्हणजे भाजपाचे सुद्धा अर्धे अधिक आमदार आहेत ते फक्त 1000-1500 किंवा 2000 मतांच्या फरकाने निवडून येतात. आता अशा मतदारसंघामध्ये वेलिंगकर निश्चितच प्रभाव असतो. म्हणजे जर तुम्ही 2000 मतांनी निवडून येत असतात तर वेलिंगकरांना फक्त 1000 मतं फुटावी लागतात. जर 1000 मतं फुटली तर भाजपाचा उमेदवार पडला एवढं साधं आहे तो. आणि त्या वेलिंगकरचा प्रभाव नाही का मध्ये तर निश्चितच आहे. गेली 5 दशकं हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी करतोय. सगळे स्वयंसेवक त्यांच्याशी संबंधित आहेत, त्यांच्याशी रेग्युलर डायलॉग संवाद असतो. मग निश्चितच गोव्यासारख्या राज्यात इकडे मतदारसंघही लहान आणि 1000 फरकांच्या. बरोबर आहे. प्रमोद आचार्य तुमचा मुद्दा नेमका पोचलेला आहे. अजित सावंत ते असं म्हणतायत 1000-2000 फरकांनी गोव्यामध्ये निवडणूक हरतात किंवा जिंकतात. अशा वेळेला वेलिंगकरांच्या प्रभावाचा विचार करावा लागेल. निवडणुकीवर तो निश्चितच होणार. तुमचं काय म्हणणं? नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे ते 2 जे महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये आहेत की आपण जर पाहिलं की गोवा मुक्तीनंतर महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे दयानंद बांदोडकर हे मुख्यमंत्री झाले आणि दयानंद बांदोडकरांच्या रूपाने एक बहुजन समाजाचा नेता त्याने गोव्याचं नेतृत्व केलं. परंतु नंतर अलीकडच्या काळामध्ये जसजसं संघ आणि नंतर भाजप ह्यांनी मनोहर पर्रिकरांचं पण अर्थात त्याच्यामध्ये फार मोठं श्रेय आहे भाजपला वाढवण्याचं. परंतु त्यानंतर मात्र संघाचा आणि भाजपचा वर्णवर्चस्ववादी जो चेहरा आहे तो उघड व्हायला लागला आणि त्याची कुठेतरी कळ ही बहुजन कार्यकर्त्यांच्या किंवा संघ स्वयंसेवकाच्या मनामध्ये निश्चितपणे असेल. मला असं वाटतं तोही एक पदर ह्या सगळ्याला असावा आणि त्याचा जर उद्या सुभाष वेलिंगकर हाच मुद्दा घेऊन बहुजनांचा मुद्दा घेऊन बहुजनांच्या भाषेचा मुद्दा घेऊन जर पुढे येणार असतील तर त्याचे मोठे परिणाम. तुमचं म्हणणं आहे की हा मुद्दा जो आहे भाषेचा तो बहुजनांना अपील होईल, बहुजनांना अपील होईल आणि त्याचं नेतृत्वही बहुजनच करतायत. आज आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा गोमंतक मराठा समाज हा जो बराच काळ सत्तेपासून दूर राहिलेला आहे आणि भाजपचा ज्या संघाच्या ज्या वर्णवर्चस्वाचा पुरस्कार अगदी गोळवलकर गुरुजींपासून केला गेला आणि ते वर्णवर्चस्व सातत्याने संघाच्या एकंदर कार्यपद्धतीत आपल्याला दिसतं. आजपर्यंत झालेले संघाचे सर्व सरसंघचालक बघितलं तर ते ब्राह्मण समाजाचेच आपल्याला दिसतील. त्यामुळे तो एक पदर ह्याला सगळ्याला आहे आणि त्याचा परिणाम निश्चितपणे सुभाष वेलिंगकरांच्या रूपाने त्या भावनांना आकार मिळेल असं मला. ब्राह्मण विरुद्ध बहुजन असा संघर्ष आता सुरू होईल. तो ह्या सगळ्या सुभाष वेलिंगकरांच्या बंडाचा झेंडा फडकवण्यामध्ये शेवटी तो आकार तो संघर्ष घेईल असं मला वाटतं. असं तुम्हाला वाटतं? आणि तसं जर झालं तर त्याचे दुष्परिणाम भाजपला येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच भोगायला लागेल. आणि संघामध्ये एक खतखत आहे की आमचा फक्त वापर केला जातो परंतु नेतृत्व मात्र येतं. तर आता महाराष्ट्रामध्ये आपण बघतो ना, महाराष्ट्रामध्ये एका विशिष्ट समाजाचे मंत्री आता आपल्याला फार मोठ्या प्रमाणात झालेले दिसत आहेत जे पूर्वी कधीच नव्हते. भाजपची सत्ता आल्यानंतर हे अशा एका विशिष्ट समाजाला फार मोठं प्रतिनिधित्व देते. ठीक आहे, आपण डॉक्टर केळकरांकडे जाऊया. डॉक्टर केळकर, तुम्ही कसं पाहताय या मुद्द्याविषयी? राजकीय परिणाम वेलिंगकरांच्या बंडाचा काय होऊ शकतो? मला वाटतं की देवळेकरांनी याचं उत्तर दिलं आहे. काही जागा जातील, काही राहतील, हे होईल, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे. राजकीय परिणाम गोव्याच्या बाहेर काही होईल, फार होईल असं मला स्वतःला वाटत नाही, देवळेकरांनाही वाटत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की आत्तापर्यंत चर्चा व्यवस्थित स्वरूपात आणि व्यवस्थित लेव्हलवर चालली होती. परंतु ह्या मुळात नसलेल्या बहुजन समाज विरुद्ध ब्राह्मण हा वाद कशाने कशा तरी प्रकारे एकदा या चर्चेमध्ये आणून सावंतांनी असेल, आपण असेल, आणखी कोणी असेल, पण त्यांनी आपली हाऊस पूर्ण करून घेतली आहे. मला या गोष्टीचं नेहमीच फार वाईट वाटतं की चर्चा कुठल्या मुद्द्यावर आहे हे सगळं असताना मध्ये जात
ब्राह्मण वर्चस्व अमुक ढमुक आल्याशिवाय कुणाला चैन पडत नाही. आणि मला वाटतं की हा मुद्दा लोकसभेमधल्या प्रोसिडिंगमधनं जसं गाळून टाकतात ना, तसा हा ब्राह्मण वर्चस्व आणि बहुजन अगेन्स्ट ब्राह्मण हा मुद्दा फक्त या चर्चेतून काढून टाकावा. माझ्या मताने सगळ्यात मोठा मुद्दा आहे की हे मातृभाषेतलं जे शिक्षण आहे ते आजच्या परिस्थितीत कितीपर्यंत ताणावं. साधी गोष्ट अशी आहे की आज बहुजन समाजाला सुद्धा जर ते ॲफोर्ड करू शकत असले तर त्यांना इंग्रजी माध्यम हवं आहे. ज्या संघाच्या कुठल्याच्या केंद्रीय समितीने हा निर्णय पास केला त्या सगळ्यांमध्ये 90% स्वयंसेवकांची मुलं आज इंग्रजी भाषेमध्ये शिकतात. त्या माझ्या लेखामध्ये मी हे सुद्धा लिहिलं आहे की मातृभाषेमधून शिक्षण द्यावं याबद्दल कोणाचंच दुमत नाही, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये या गोष्टीला किती खेचणार याच्यावर सगळं अवलंबून आहे. बंगाल आणि तामिळनाडू या 2 राज्यांनी मातृभाषेचा अत्याग्रह करून 12वी कॉलेजेसपर्यंत त्यांच्या भाषेमध्ये शिक्षण देऊन त्यांनी 1 नाही 2 नाही 4 पिढ्या बर्बाद केल्या आहेत. हे लक्षात घ्या. कुणालाही त्या मातृभाषेबद्दल प्रेम नाही किंवा काही त्याच्याबद्दल करायला हवं किंवा नको असा मुद्दाच नाही आहे. इथे मुद्दा एवढा आहे की आज मातृभाषेचं शिक्षण फार खेचू नये. नंबर 2, मातृभाषा टिकली तरच संस्कृती टिकते. हा एक असा वडाची साल पिपळाला लावण्याचा प्रकार आहे. तसं काही होऊ नये, कारण भाषेशिवाय हजारो गोष्टी आहेत ज्याच्यामुळे संस्कृती ओळखली जाते, ज्याच्यामुळे टिकते. त्यामुळे असे दिशेला भरकटवणाऱ्या गोष्टी मला वाटतं या ठिकाणी करू नयेत. मातृभाषेबद्दल कुणालाच काही म्हणणं नाही आहे, परंतु त्याचे दुष्परिणाम आहेत, आजच्या जगामध्ये आहेत. प्रॉब्लेम असा होतो की याच्यावर आपल्याला हवा तसा उपाय आपण करू शकत नाही. या रागापायी पुष्कळदा हे असे काय व्हॉट यू वॉन्ट टू से असे कडक असे मुद्दे उभारले जातात. दुसरी गोष्ट अशी आहे की कालच्या लेखातही मी हे म्हटलेलं आहे की ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या करण्याची संघाच्या अधिकाऱ्यांना फार सवय लागली आहे. त्या मातृभाषेचा मुद्दा त्याच्यावरचा ठराव तुम्ही करू नका म्हणून स्पष्टपणे लोकांनी त्या प्रतिनिधी सभेमध्ये का जिथे कुठे काय असेल ते सांगितलं आहे. याचं कारण त्याला उगीच फाटे फुटतील, त्याचा काहीतरी वेगळाच वापर करण्यात येईल. आणि हा ठराव आम्ही कोणत्या भरोशावर करणार जेव्हा आमचीच 90% लोकांची मुलं इंग्रजी शाळेतनं शिकतायत, असा हा प्रकार आहे. या नको त्या गोष्टी या केल्या की मग कुणाला तरी जेव्हा वैयक्तिक महत्त्वाकांक्षा जागृत होते त्यावेळेला असा कुठला तरी मुद्दा सहजपणे सापडू शकतो, त्याला काही फार डोकं नाही लागत. आणि माझ्यासमोर या सगळ्या प्रकरणामध्ये 2 गोष्टी आहेत. एक, महत्त्वाकांक्षा बाय इटसेल्फ पर से ए प्रायोरी कंडिशन म्हणून महत्त्वाकांक्षा काही वाईट नाही. ज्याला महत्त्वाकांक्षा नाही तो काहीच करू शकत नाही, ज्याला महत्त्वाकांक्षा आहे तो काहीतरी करू शकतो. दुसरी गोष्ट, महत्त्वाकांक्षा असेल तर त्याला वाट फोडायला शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, संघामध्ये स्वयंसेवक किंवा मनुष्याला आज जी किंमत राहिलेली नाही या 2 गोष्टी माझ्या दृष्टीने या संबंध संघर्षामध्ये सगळ्यात जास्त चिंतेच्या आहेत. बाकीच्या सगळ्या इन्सिडेंटल आहेत. एवढंच मला म्हणायचं आहे. ठीक आहे. मी तुमचा जो हा मुद्दा आहे शेवटचा, ज्याच्याविषयी तुम्ही सविस्तरपणे कालच्या लेखात लिहिलेला आहे, संघामध्ये स्वयंसेवकाला किंमत राहिलेली नाही, तुमच्यासारखा अभ्यासक म्हणतो इतकी वर्ष संघाचा अनुभव घेतलेला आहे, याचा अर्थ काय हे मला तुम्हाला ब्रेक नंतर विचारायचं आहे. पण ब्रेकपूर्वी अजित सावंत तुम्हाला काही म्हणायचं आहे? डॉक्टर केळकरांचं म्हणणं तुम्हाला पटलं नाही? नाही, डॉक्टर केळकरांना मी जे बोललो त्याचा राग येणं हे स्वाभाविक आहे. कारण परंतु वस्तुस्थिती कशी नाकारता येईल? आपण जर मी म्हणून मगाशी महाराष्ट्रातली उदाहरणं दिली, मधु देवळेकरांचं उदाहरण दिलं, मी वामनराव परबांचं उदाहरण दिलं, गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाचं कसं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. आणि मला सांगा, आता मधु देवळेकरांच्या उदाहरणामध्ये ब्राह्मण बहुजन असं काहीच नव्हतं. त्यांना प्रमोद महाजन जे संस्कृती रुजवतायत भाजपमध्ये ते मान्य नव्हतं. नाही ना, हा त्याच्यामध्ये ब्राह्मण बहुजन असं काहीच नव्हतं. संघ आणि भाजप हा संघर्ष काय नवा नाहीये, तो संघर्ष होत होता, आताही आपल्याला होताना दिसतो. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये केळकरांचं म्हणणं आहे मोहन भागवतांनी केलेलं काहीच नाहीये म्हणून
त्यांना आहे ना, म्हणून तर मी तो ऐतिहासिक संदर्भ मला दिला. वाटतं गोव्यामध्ये हेच आहे मुद्दा आहे. आता तो उद्रेक तसाच पद्धतीने होतोय. मनोहर पर्रीकर विरुद्ध सुभाष वेलिंगकर हा संघर्ष ब्राह्मण विरुद्ध बहुजन, तशाच गोव्यामध्ये बहुजनवाद आहे, तशा प्रकारची आता महाराष्ट्रातही तशा प्रकारची कतकत दिसली. मी प्रमोद आचार्य यांच्याकडे जातो. खडसे म्हणाले की मला मी ओबीसी असल्यामुळे मला बाजूला केलं गेलं. ठीक आहे, तो संघर्ष सगळीकडे असतो. गोव्यात आहे का मला बघायचं आहे. प्रमोद आचार्य, गोव्यात ही परिस्थिती आहे. जे अजित सावंत सतत सांगतायत की हा जो वाद आहे तो सुद्धा ब्राह्मण विरुद्ध बहुजन हा भाजप आणि संघातला संघर्ष आहे, यामध्ये काही वस्तुस्थिती आहे का? निश्चितच नाही आहे. कारण मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं की चर्च संस्थेच्या शाळांना मनोहर पर्रीकर यांनी अनुदान चालू ठेवलं, यामुळे RSSच्या लोकांना हा राग आलेला आहे. चर्च संस्थेविरुद्ध RSSची जी विरुद्ध भूमिका आहे ती सगळ्यांना माहीत आहे. आणि एक भाजपाचा मुख्यमंत्री चर्चचे चोचले कसे पुरवतो याचा त्यांना तिटकारा आहे आणि त्या भावनेतून निर्माण झालेला हा संघर्ष आहे. बरोबर आहे. प्रमोद मला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. गेल्या निवडणुकीमध्ये मनोहर पर्रीकर जेव्हा निवडून आले, मोठ्या प्रमाणावर भाजपला विजय मिळाला, तेव्हा त्यांना गोव्यातल्या ख्रिश्चन मतदारांची मतं मोठ्या प्रमाणावर मिळाली होती आणि ख्रिश्चन मतदारसंघात सुद्धा भाजपचे उमेदवार पहिल्यांदाच निवडून आले होते. त्यामुळे त्यांनी चर्चचं अनुदान, चर्च संस्थेच्या शाळांचं अनुदान चालू ठेवलं का? ही एक राजकीय तडजोड होती का? निश्चितच होती. आणि मनोहर पर्रीकरांचा सतत एकच मुद्दा आहे की भाजपाला फक्त एका विशिष्ट धर्माची पार्टी, हिंदूंची पार्टी असं संबोधलं जात होतं. ते जे इम्प्रेशन आहे ते मी मोडीत काढलं. मी हे पूल बांधले मायनॉरिटी आणि मेजॉरिटीमध्ये. आणि आज या आंदोलनाच्या माध्यमातून जर तुम्ही ते सगळे पूल जाळून टाकायला बघत आहात तर जे एवढ्या वर्षात उभं केलेलं आहे माझं राजकीय संचित, तेच तुम्ही काढून नदीत बुडवून टाका. ते मी कसं करायला देऊ? ते पुन्हा तुम्ही भाजपावर गोव्यामध्ये जो त्यांनी बसलेला शिक्का होता तो धुवून काढलाय. तो शिक्का जर तुम्हाला परत मारायचा असेल तर भाजपाची वाटचाल जी आहे ती विरुद्ध दिशेने होणार, ती फॉरवर्ड होणार नाही तर बॅकवर्ड होणार. आणि ती होऊ नये हा विचार घेऊन मनोहर पर्रीकर लढत आहे. आणि चर्च संस्थेला जे अनुदान दिलेलं आहे हे तर निश्चितच कुठल्याही RSSच्या नेत्याला मानवणारं नाहीच आहे. तर हा मुळात जो संघर्ष आहे आज हा भाषेचा सुद्धा राहिलेला नाहीये किंवा प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा सुद्धा राहिलेला नाहीये. हा संघर्ष म्हणजे तुम्ही वेलिंगकरांची जर भाषणं ऐकली, हे कालचं भाषण सोडून द्या, ते गावागावात सभा घेत आहेत आणि ती भाषणं जर तुम्ही ऐकली तर त्यांचा एक सतत एक जो अंडर करंट आहे ते दिसून येते की मनोहर पर्रीकर आणि आर्च बिशप यांच्यामध्ये काय सौदा झालेला आहे हे त्याने पुढे येऊन लोकांना सांगावं. म्हणजे हा जो अंडर करंट आहे ती सतत त्यांच्या भाषणातून ऐकायला मिळते. म्हणजे त्यांचा जो तिटकारा आहे की एका भाजपाच्या मुख्यमंत्र्याने कुठेतरी चर्चच्या धोरणापुढे शरणागती पत्करली, ही जी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे त्यातून हा तिटकारा निर्माण झालेला आहे. हा संघर्ष भाषेपुरता राहिलेला नाही. बरोबर आहे. अगदी प्रमोद बरं, भाषेपुरता संघर्ष राहिलेला नाहीये. मला अनंत दीक्षितांना या मुद्द्यावर चर्चेत आणायचं आहे. दीक्षित सर, प्रमोद आचार्य जे म्हणतायत ते खूप महत्त्वाचं आहे. मनोहर पर्रीकर भाजपला व्यापक करायचा प्रयत्न करतायत. ख्रिश्चन मतदार मोठ्या प्रमाणावर आहे गोव्यात, त्याच्यापर्यंत पोचायचा ते प्रयत्न करतायत. गेल्या निवडणुकीत त्यांना यशही मिळालं. आणि इथे सुभाष वेलिंगकर संघाचा मूळचा हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करताय. यातला हा संघर्ष आहे असं प्रमोद आचार्य म्हणतायत. तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की या स्वरूपाच्या गंभीर चर्चेमध्ये जेव्हा आक्षेप घेतले जातात किंवा आरोप घेतले जातात किंवा वस्तुस्थिती दर्शक माहिती पुरवली जाते, मग ती आत्ता आचार्यांची असो किंवा सावंतांची असो, आपण एक भान ठेवलं पाहिजे की वस्तुस्थिती सांगितल्यामुळे तेजोभंग होतो असं समजायचं काही कारण नाही. वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे, काय आहे काय नाही ते. असं वाटण्याचं मुख्य कारण असं आहे की तुम्ही सुरुवातीला त्या आंदोलनामध्ये पर्रीकरही होते आणि असं आहे, भाषेचा मुद्दा काही इतका किरकोळ मुद्दा नाही. अगदी काय रिटॉरिकने बोलायचं झालं तर भाषेच्या जोरावर एक राष्ट्र निर्माण झालं आपले शेजारी बांगलादेश. त्यामुळे भाषा सगळ्या जगातल्या भाषाशास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी किंवा ज्ञानविषयक तज्ज्ञांनी असं सांगितलेलं आहे की कुठलाही मनुष्य जगातला विचार करायला लागतो तो स्वतःच्या भाषेत विचार करायला लागतो.
त्यामुळे मातृभाषेच्या शिक्षणाचा आग्रह धरणे आणि तो आग्रह तडीस नेण्यासाठी मार्ग अवलंबणे ही प्रक्रिया सगळीकडे चालू असते. कशासाठी पाहिजे मातृभाषेतून शिक्षण? आता ते असं म्हणाले केळकर की एवढं काय नुसत्या मातृभाषेत होऊ शकत नाही. हे खरं म्हणजे बरोबर नाही असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे ज्ञानाची निर्मिती होत नाही, आपल्याकडे संशोधन होत नाही. पाश्चात्यांनी कुठलं इंजेक्शन काढलं, पाश्चात्यांनी काय केलं याच्यावरती नंतर त्याच्याकडे प्रयोग संपल्यानंतर आपल्याकडे हे जे काय आपण दैनंदिन व्यवहारातलं सगळं बोलत असतो. त्यामुळे भाषेचा मुद्दा त्यांचा बरोबर आहे, पण मुद्दा बरोबर असला तरी त्यांचा हेतू काय आहे हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पर्रिकर हे अशा प्रकारे ख्रिश्चन धर्मीयांना जे आज चुचकारत आहेत किंवा काही करत आहेत, म्हणजे लोकमान्य टिळकांनी सुद्धा जिनांबरोबर स्वतंत्र मतदारसंघाचा करार केला 1916 सालीच, 100 वर्षे झाली त्याला बरोबर. म्हणजे भाजपच्या लोकांना, संघाच्या लोकांना आता हे कळायला लागलेलं आहे की सत्तेत नसताना आपण जे काय बोलत होतो आणि सत्तेत आल्यानंतर जे काही काम करायचं असतं याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात. जेव्हा एखादा मनुष्य म्हणतो की मी एकही पैसा खात नाही आयुष्यामध्ये, ज्याच्याकडे दमडा सुद्धा येत नाही तो एक पैसा खात नाही, याच्यात काही विशेष नाही. ज्याच्याकडे सार्वजनिक पैसा येतो आणि पैसा खात नाही म्हणतो ते बरोबर आहे. तसं आता तुमच्याकडे सत्ता आल्यानंतर तुम्ही कसं वागताय हे लोक बघतायत. ठीक आहे, सत्ता आल्यावर तुम्ही कसं वागता याकडे लोक बघतायत. पर्रिकरांनी संघाच्या मूळ धोरणाला फाटा दिला असं वेलिंगकरांचं म्हणणं आहे. तेच मांडतायत प्रमोद आचार्य. पर्रिकरांनी कॅथलिक चर्चला जवळ केलं त्यामुळे विजय मिळाला असं गेल्या निवडणुकीत विश्लेषक म्हणत होते. पर्रिकर व्यापक करतायत का संघाला? आणि मगाशी डॉक्टर केळकर जे म्हणाले की संघ स्वयंसेवकाला जो मान दिला पाहिजे, त्याच्याशी जो संवाद केला पाहिजे तो हल्ली होत नाही. म्हणजे काय, वेलिंगकरांशी संवाद करणं शक्य होतं का? कोणीतरी संघाच्या बड्या नेत्यांनी त्यांच्याशी बोलायचं होतं का? याकडे मी येणार आहे ब्रेकनंतर. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, गोव्यातली फूट हा रासव संघाच्या शिस्तप्रियतेला तडा आहे का? बघा पडद्यावर. होय म्हणतात 78% लोक. या शिस्तप्रियतेची आणि फुटीची चर्चा आपण करतो आहोत. ब्रेक नंतर परत भेटूया. मी ब्रेकपूर्वी जो प्रश्न विचारणार होतो त्यावरच मी पुढे नेणार आहे चर्चा. पहिल्यांदा डॉक्टर संजीव केळकरांकडे जाणार आहे, मग मी मधु देवळेकरांकडे जाणार आहे. संघाच्या बड्या नेत्यांनी वेलिंगकरांशी बोलायला हवं होतं का? हा संघर्ष जो आहे तो टाळता आला असता का? कालच्या लेखामध्ये डॉक्टर संजीव केळकरांनी याच्यावर प्रकाश टाकलेला आहे आणि इतिहासातही उदाहरणं दिली आहे. केळकर, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही जे म्हटलं आहे तुमच्या लेखामध्ये की पूर्वीचे संघप्रमुख जे वागत होते तसं आता होत नाही, संघामध्ये वातावरण बदललेलं आहे, काय नेमका मुद्दा आहे तुमचा? कालच्या लेखामध्ये मी हे स्पष्टच म्हटलं आहे की अधिकारी आणि त्यांच्या खालच्या सगळ्या स्तरांवरचे किंवा त्यांच्या वरच्या सगळ्या स्तरांवरचे अधिकारी आणि स्वयंसेवक यांच्यामध्ये आज संवाद राहिला नाही. पूर्वीच्या संघप्रमुखांच्याही काळामध्ये हे झालंच नाही असं नाही आहे, सगळ्यांच्या वेळेला झालेलं आहे. पण हे गोष्ट आता आमच्यासारख्या लोकांना निदान एक 30-40 वर्ष तरी आम्ही स्वतःच अनुभवली आहे. त्यामुळे हा संवाद होत नाही ही खरी गोष्ट आहे. कारणं काहीही असत, संवाद होत नाही, व्याप फार वाढला आहे हेही मी म्हटलं आहे, तेही समजू शकतो. माझा प्रश्न किंवा शंका अशी आहे की आज आता हा संपर्क करण्याची किंवा जिवंत ठेवण्याची इच्छा उरली आहे का, हा मी केलेला प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की ही इच्छा हळूहळू खलास होते, संपून जाते. आणि त्यामुळे हे अशा प्रकारच्या घटना पूर्वी झाल्या आहेत, पुढेही होतील. देवळेकरांचं म्हणणं मला पटतं की या केव्हाही कसाही असल्या तरी मूळ संघाच्या ओव्हरऑल देशभराच्या प्रभावावर त्याचा काही परिणाम होत नाही, लोकली होतो. जो मनुष्य बाहेर जातो तो त्याची जी मर्यादा असेल त्या मर्यादेमध्ये राहतो, त्याच्याहून त्याचा काही फार प्रभाव वाढत नाही, हेही खरं आहे. माझं म्हणणं असं आहे की या प्रकारच्या संघटनेमध्ये हे व्हावंच का, याचाच अर्थ असा आहे माझ्या दृष्टीने की हे टाळता येण्यासारखं होतं. आणि अशा गोष्टी या कायम चालू असतात.
आणि या गोष्टींच्यासाठी मला संघाची ॲज सच चिंता वाटते. एक मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत की मातृभाषेतून शिक्षण द्या किंवा मातृभाषेतनं ज्या शाळा शिकवतात त्यांना अनुदान द्या, हे पण समजू शकतो, मान्य आहे. मला हे कधीच नाही कळलं की ख्रिश्चन संस्थांचं अनुदान बंद करा आणि यांना अनुदान द्या, हा मुद्दा कसा काय आला. दुसरी याच्यातून जी उत्पन्न होते ती गोष्ट अशी आहे की ऑपोजिशनमध्ये असताना काय बोलतात याच्यावर विचार कितपत होतो आणि सत्ता आल्यानंतर ज्या मर्यादा असतात त्या मर्यादा जाणून घेतल्यानंतर भाजप किंवा कुठलाही राजकीय पक्ष हा त्या सत्तांच्या मर्यादातच वागेल. प्रॉब्लेम कुठे येतो की संघाचे जे स्वयंसेवक असतात, वेलिंगकरांसारखे असतील, आणखी कोणी असतील, ज्यांच्या नामपट्टीवर त्याग आहे, ज्यांच्या नामपट्टीवर श्रम आहेत, ज्यांच्या नामपट्टीवर यशस्वीता आहे संघाच्या दृष्टीने, त्या लोकांना पुष्कळदा ह्या गोष्टी कळत नाहीत की सत्तेच्या म्हणून मर्यादा असतात. दॅट डझंट मीन की ऑपोजिशनमध्ये असताना जर काही करायचं किंवा बोलायचं ठरवलं तर ते पूर्ण विचारांती करावं, एवढा जरी धडा भाजपाने घेतला तरी पुष्कळ झालं. संघानेही घ्यायला हवा. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला काय हे झालं असेल त्यावेळेला गोव्यात भाजपा येईल हे कोणी स्वप्नातसुद्धा पाहिलं नसेल, परंतु आज भाजपा सगळीचकडे आहे, हळूहळू सगळीचकडे वाढते आहे. अशा परिस्थितीमध्ये आता यू कॅन बी कॅज्युअल अबाउट इट, यू कॅन बी शॉव्हिनिस्टिक अबाउट इट, असा उगीच भलत्या भलत्या गोष्टींचे अभिमान बाळगून चालणार नाही. तिसरी गोष्ट मला म्हणायची आहे की संघाचा दृष्टिकोन हा फक्त हिंदू समाजाबद्दल मर्यादित आहे, ही गोष्ट संपूर्णपणे खोटी आहे. मुद्दा असा आहे की ज्या ज्या वेळेला हिंदू समाजाच्या अंतर्गत किंवा हिंदू समाजाच्या बाहेरच्या लोकांना ज्या वेळेला संघामध्ये सामावून घ्यायची प्रक्रिया झाली, ती बाकी कोणी नाही तर संघाच्या स्वयंसेवकांनी आतून त्या सगळ्या गोष्टींचा पराभव केलेला आहे. ही संघाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. 73 साली मधुकरराव देवल किंवा व्ही पेंडसे यांना बाळासाहेबांनी परत आणलं. त्यांचं हाडवैर गुरुजींची होतं, म्हणजे तर मग त्यांना परत आणलं म्हणजे एक ते ॲपोस्टॅसी भयंकरच प्रकार झाला, पण त्यांनी आणलं. 74मध्ये त्यांनी दलित समाजाला आवाहन केलं. 77मध्ये त्यांनी मुसलमानांना संघामध्ये आणायचा प्रयत्न. काय झालं, संघामध्ये हिंदुत्वाचा विकास किंवा विस्तार करायची इच्छा नाही हे बाळासाहेबांनी पूर्णपणे खोटं ठरवलं होतं. प्रॉब्लेम असा झाला आहे की ही भूमिकाच जर पचली नाही, बाबा भिड्यांसारख्या माणसांनी म्हणावं इट इज सुइसायडल सुइसायडल अँड सुइसायडल अबाउट 1977 अपील टू मुस्लिम्स, याहून जास्ती शोकांतिका हवी आहे कुठली. ही ह्या प्रकारे मोदी ज्या वेळेला निवडून आले त्यावेळेला ते म्हणाले की मी 125 कोटी जनतेचा पहिला सेवक आहे. RSSच्या लोकांनी का नाही म्हटलं की आम्ही 125 कोटी लोकांचं आशास्थान बनू पाहतो. हा जो दृष्टिकोनाचा म्हणजे फारच शॅलोही आहे, नॅरोही आहे, याच्यातून ती संघटना केव्हा मुक्त होईल तेच जाणे. परंतु संघर्ष माझ्या दृष्टीने वेलिंगकर अगेन्स्ट पर्रिकरसुद्धा खरोखरच नाही आहे. कारण आज नाही उद्या तो कसा नाही तसा संपेल, त्याचे परिणाम होतील, पारितोषिक मिळेल, प्रायश्चित्त मिळेल, सजा मिळेल लोकांना, जे काय असेल ते. मुद्दा या फंडामेंटल गोष्टींशी आहे की वेन आर यू गोइंग टू एक्सपांड, वेन आर यू गोइंग टू मेक RSS ए फोकस फॉर इन्स्पिरेशन, फॉर होप फॉर दिस 125 crores ऑफ पीपल ऑफ हिंदुस्तान. आणि हा नॅरोनेस हा संघाच्या मूळ भूमिकेत नसून हा सनातनी संघाच्या या अशा अनेक प्रकारच्या लोकांमध्ये आहे. त्याच्यात ब्राह्मण आहेत आणि अब्राह्मणही आहेत, हेही मी सांगतो, कारण मी सगळ्यांनाच ओळखतो. हा जो म्हणजे संकुचितपणा आहे, हा जो बेस विचित्र अत्यंत गोष्ट जी संघामध्ये रोजच्या रोज घडते, या गोष्टींनी ॲक्च्युअली मी जे हरवलेले वर्षे म्हणून जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचा मूळ उद्देश हाच होता. 73, 74, 77 या वेळेला जे जे काही केलं, घडलं, झालं,
त्यानंतर त्या मार्गाने संघ पुढे गेला नाही किंवा जाऊ शकला नाही आणि त्यामुळे हे सगळे आजच्या ट्रॅजेडीज ज्या दिसतात, आज गोव्यात दिसली, उद्या आणि कुठे दिसेल, बेळगावात दिसेल आणि कुठे दिसेल, या सगळ्या त्या ट्रॅजेडीचे परिणाम आहेत, हे मला म्हणायचं आहे. आणि आज 2013पर्यंत परिस्थिती वेगळी होती, 14मध्ये आज परिस्थिती अशी आहे की सगळं काही अनुकूल असूनही जर तुमचं हृदय विशाल होत नसेल तर मग आम्ही काय म्हणावं. गोळवलकरांनी हेडगेवारांबद्दल म्हटलं होतं की अरे पेल्यात घर बुडत नाही पण समुद्रात काय बुडत नाही, एवढं त्या माणसाची अंतःकरणाची विशालता होती. माझ्यासारख्या लोकांची आज जर व्यथा कुठली असेल तर ती ज्याला इंग्रजीमध्ये लार्जेसी म्हणतात, ती विशालता कुठे आहे आम्हाला दिसू द्या ती, आणि आम्ही ती जर पाहिली तर आम्ही आमचे सगळे टीकास्त्र मागे घेऊन आम्ही तुमच्याबरोबर येतो. अजूनही आहोत, नाही म्हणत नाही, अगदी. पण पटत नाही ते पटत नाही, आणि ते सांगितले की निदान मी तरी राहणार नाही. डॉक्टर केळकर, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला आहे. मधु देवळेकर तुमच्याकडे येतोय. डॉक्टर केळकरांनी जो मुद्दा मांडला आहे की काळाप्रमाणे जो मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे तो संघ का दाखवत नाही, आणि त्यांनी अतिशय उत्तम बाळासाहेब देवरसांचं उदाहरण दिलेलं आहे. बाळासाहेब देवरस सरसंघचालकांमध्ये त्यांच्या काळामध्ये देशामध्ये जेव्हा राजकीय परिवर्तनं घडत होती तेव्हा त्यांनी व्यापक भूमिका घेतल्याचं आपल्याला माहिती आहे. काय म्हणाल तुम्ही याबद्दल? याचा अर्थ असा झाला की कुठलीही संस्था शेवटी ज्या प्रकारचे कार्यकर्ते नेते त्या संस्थेमध्ये असतात आणि त्या कार्यकर्त्या नेत्यांचे जे काही विजन किंवा जे काही विकास झालेला असतो, मानसिक, शारीरिक आणि स्पिरिच्युअल, आध्यात्मिक, त्याप्रमाणे ते नेतृत्व करत असतात. उदाहरणार्थ आपण पाहिलं तर जे देशामध्ये फार सुप्रसिद्ध झालेले मोठे मोठे आश्रम आहेत, रामकृष्ण मिशनपासून, अरबिंदो आश्रमपासून ते संदीपनी आश्रमपर्यंत, ह्या सगळ्या ठिकाणी जेव्हा ते स्थापक किंवा ते मूळ पुरुष जेव्हा होते त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये फरक झालेला आहे. अरे आमच्या संघाच्या ह्याच्यामधले पण कार्यकर्ते, लक्ष्मणराव इनामदार, ते सुद्धा मोदीला वर आणतात. त्यावेळेस विजनाचाच प्रश्न होता. महाराष्ट्रामध्ये भागवतांनी सुद्धा अनेक जे कार्यकर्ते आणले त्यांनी कधी बहुजन, दलित वगैरे विचारच केला नाही. त्यांनी धनंजय चोरडिया, त्यांनी रमेश मेडेकर, त्यांनी अनेक प्रकारचे जे दुसरे कार्यकर्ते आलेत ते सगळे त्यांना वर आणण्याचं काम भागवतांनी केलेलं आहे. त्यामुळे ज्या कार्यकर्त्याचं विजन जे मोठं असतं त्याप्रमाणे तो बदल घडवून आणतो, आणि गुरुजींनी पण त्याच पद्धतीने केलं. गुरुजींच्या विजनप्रमाणे त्यांनी कुठेही, गुरुजींच्या विजनामध्ये संकुचितपणा नव्हता, कारण त्यांचा दृष्टिकोनच विशाल होता. त्यांनी खुशवंत सिंगशी चर्चा करताना सांगितलं होतं की माझा ख्रिश्चन मिशनरीशी, ख्रिश्चनांशी अजिबात विरोध नाही, मी त्यांच्या शाळेत शिकलेलो आहे, त्यांच्या कॉलेजमध्ये शिकलेलो आहे, आणि मुसलमानांशी सुद्धा, धर्माशी त्यांचा अजिबात विरोध नाही. त्यांनी अनेक लोकांशी चर्चा करताना सांगितलं होतं की इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी या धर्माबद्दल आता संघाचे जे केळकर म्हणाले तसे काही संकुचित विचाराची माणसं त्याचा विरोध करत असतील, परंतु गुरुजींच्या मनामध्ये सर्व धर्मांच्याबद्दल आदर होता, कारण त्यांचं एक विजन वेगळं होतं. त्यांचं म्हणणं होतं की रिव्होल्युशन जे काही जे एक प्रचिती होते, हे होतं ते सर्व माणसांमध्ये होऊ शकतं. त्याच्यामुळे ते मुसलमानांमध्येच होतं, हिंदूंमध्ये होणार नाही, हिंदूंमध्येच होतं असं नाही. त्यामुळे इट डिपेंड्स अपॉन द इंडिव्हिज्युअल. आणि संघाने ओव्हरऑल संघाच्या वृत्तीमध्ये ब्रॉड माइंडेडनेस यायला पाहिजे, याच्याबद्दल मी सहमत आहे. फार अजून आता मागासलेलं राहून चालणार नाही. आता गाय महत्त्वाची आहे, आणि गुरुजींनीच डॉक्टर वर्गीसशी चर्चा करताना सांगितलं होतं की वाय आय रिस्पेक्ट अँड आय लव काव अँड आय हॅव बिल्ट अप द एज्युटेशन. इट इज बिकॉज इट इज द सिम्बॉल अराउंड विच वी कॅन युनाईट दी कंट्री, युनाईट हिंदूज. म्हणजे हिंदू युनिटीसाठी, राष्ट्र एक करण्यासाठी म्हणून त्यांनी गाय हे माध्यम त्यांना वाटलं होतं. म्हणजे एक फक्त अंधभक्ती म्हणून नाही. जेव्हा आसाम आणि आसामच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला
आणि आसाममधल्या काही ट्रायबल्स हे गोमांस खातात तेव्हा त्यांना विचारण्यात आलं हे हिंदू कसे. तेव्हा त्यांनी गुरुजींनीच सांगितलं होतं की जिथे खायला दुसरं काही मिळत नाही तिथे मनुष्य सर्वायवल हे सर्वात महत्त्वाचं आहे, की मनुष्य की मेला तरी चालेल, तुमचा धर्म नाही बुडाला तरी चालेल, परंतु तुमचं जे सिम्बॉल आहेत त्यालाच महत्त्व दिलं पाहिजे. त्यामुळे गुरुजींचं विजन, देवरसांचं विजन, देवलांचं उदाहरण वगैरे सगळं बरोबर आहे. तर ते नंतरचे पण जे कार्यकर्ते जिथे जिथे मोठे झाले त्या सर्वांनी अशा लोकांना वर आणलेलं आहे. त्यामुळे संघ ब्रॉड पण आहे आणि संकुचित पण आहे. जिथे जिथे ज्या पद्धतीचे कार्यकर्ते वर आले, आम्हाला सर्व प्रकारच्या कार्यकर्त्यांचा अनुभव झाला. आणि तुम्ही म्हणाल तर वर्णव्यवस्थेचा कुठल्याही प्रकारचा लवलेश अनुभवात आलेला नाही. परंतु जिथे कोणी तसा असेल त्यांनी तो प्रकार करण्याचा प्रयत्न केला असेल. त्यामुळे मला असं वाटतं की अनेक बहुजन समाजातले नेते संघामध्ये वर आले. परंतु एक केळकरांचा मुद्दा बरोबर आहे की अंतिम जो स्वयंसेवक आहे त्याच्याबरोबर गुरुजी देवरस सुदर्शनपर्यंत त्यांनी संघचालकांनी ज्या पद्धतीनं संबंध ठेवले होते, घरी जायचं, स्वयंसेवक आजारी झाला तर अनेक लोक अजून पण आठवण करतात, अरे मी आजारी झालो होतो तेव्हा इकडचे मोठे प्रचारक होते ते पण मला भेटायला आले होते. तर ह्या गोष्टी काळाप्रमाणे बदल झालेला आहे. कारण आता जे प्रचारक येत आहेत आणि पूर्वीचे प्रचारक ह्यांच्यात पण फरक झालेला आहे आणि आताच्या कार्य करण्याची पद्धतीमध्ये फरक झालेला आहे. आता इंटरनेटनी शाखा चालते. पूर्वी पत्र लिहिलं तरी विचारण्यात येत होतं की काय पत्राने काय संपर्क होतो काय, जाऊन निरोप दिला पाहिजे. आता इंटरनेटवरून मेसेज दिला जातो आणि इट इज ॲक्सेप्टेड. तर समयाप्रमाणे बदललं पाहिजे. परंतु जी मूळ तत्त्व आहे, काय तर मूळ तत्त्व ते केळकरांनी सांगितलं ते बरोबर आहे की स्वयंसेवकाच्या बरोबरचा जो संबंध आहे, आत्मीयता आहे, जी भावना आहे ती कमी होत चाललेली आहे, ती कमर्शियलाइज होत चाललेली आहे. आणि राजकीय प्रभाव संघावरती वाढत चालल्यामुळे ही भावना वाढत चाललेली आहे. इफ यू आर युजफुल यू आर इम्पॉर्टंट, इफ यू आर नॉट युजफुल यू आर इग्नोर्ड, नॉट थ्रोन आउट, इग्नोर्ड. तर हे संघ पण बदलतो जे ठिकाणी त्या व्यक्तीप्रमाणे आहे. तिकडचे प्रचारक, तिकडचे प्रांत प्रचारक, तिकडचे संघचालक ह्याच्याप्रमाणे बदलतो आहे. संघ बदलेल कारण तो टिकणार आहे. कारण शाश्वत मूल्य त्याच्याजवळ आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी एक गोष्ट आहे ती कोणीही स्वार्थासाठी, पदासाठी, मंत्री बनण्यासाठी करत नाही. ज्याला मंत्री व्हायचं असतं तो वेळीच वर्ष 2 वर्षात संघात काम करतो, प्रचारकसुद्धा होतो आणि नंतर लगेच भाजपमध्ये शिरतो. आणि भाजपमध्ये पण जे असे आहेत की ज्यांना वर पोचायचं असतं त्यांना शॉर्टकट माहीत असतं. जे वेलिंगकरांसारखे बिचारे अडकतात ते मागे राहतात आणि मग त्यांना मनातनं वाटतं की आपण पोचलो नाही म्हणून त्यांना वाईट वाटतं. तर हे मनदुःख होणं स्वाभाविक आहे. स्वयंसेवकांमध्ये ज्यांना महत्त्वाकांक्षा आहे ती महत्त्वाकांक्षा पण आजच्या युगात स्वाभाविक आहे. फक्त जो कार्यकर्ता, प्रचारक किंवा व्यवस्थापक असतो त्याने वेळी ओळखलं पाहिजे की ह्याची रुची कशात आहे. ह्याला संघातच बांधून ठेवायचं आहे की त्याला राजकारणात जायचं आहे, स्टुडंट युनियनमध्ये जायचं आहे. आम्हाला सगळीकडे पाठवलं होतं, विद्यार्थ्यांमध्ये, लेबरमध्ये, सगळीकडे जे आमचे प्रचारक जे कोणी होते त्यांना वाटत होतं ह्याला इकडे पाठवा. बरोबर आहे. आम्हाला सर्व अनुभव मिळाला आणि रुचीप्रमाणे मी शेवटी रुचीप्रमाणे. त्यामुळे बरोबर आहे मधुजी, हे नेतृत्वाचं कौशल्य आहे. तुम्ही जे सांगतायत नेतृत्वाचं कौशल्य आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मधुजी, माझा वेळ संपलेला आहे. अजित सावंत शेवटी काय म्हणाल, नंतर मी अनंत दीक्षितांकडे जाणार आहे. मला या दोन्ही संघाशी संबंधित, ज्याने अख्खं आयुष्य संघासोबत घालवलेलं आहे, ह्या दोन्ही ज्येष्ठांनी मनमोकळेपणाने कबूल केलं आहे की 91 वर्षामध्ये संघ हा सर्वसमावेशक होऊ शकला नाही, संघ हा विशाल हृदयाचा होऊ शकला नाही. काही ठिकाणी झाला, काही ठिकाणी नाही झाला. पण मोठ्या प्रमाणात तो झाला नाही असं या दोघांचं म्हणणं आहे ना. पण त्यांच्या म्हणण्याला आपण मान्य केलं पाहिजे. डॉक्टर केळकरांच्या आणि मधु देवळेकर साहेबांच्या सुद्धा मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मोकळेपणाने मान्य केलं. पण प्रश्न असा आहे की जो एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये आला होता, ज्याच्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष झालं, की ही लढाई ही झाल हिंदुत्व आणि मवाळ हिंदुत्वामधली आहे. आणि ती लढाई ही केवळ गोव्यापुरेशी, जे म्हणाले की गोव्यापुरेशीच मर्यादित राहील, तर तसं मला वाटत नाही. कारण आपण बघितलं उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या वेळेला जेव्हा मोहन भागवत हे एक विशिष्ट प्रकारचं स्टेटमेंट आरक्षणाच्या बाबतीत करतात आणि त्यामुळे त्याचा संपूर्ण वेगळं वळण उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला
मिळतं. मला असं वाटतं की जहाल हिंदुत्वाने मवाळ हिंदुत्वावर केलेली ही मात आहे. त्यामुळे गोव्यातला हा संघर्ष हा शीतावरून भाताची परीक्षा आपण अशा दृष्टिकोनातून पाहिला पाहिजे. आणि कदाचित ह्याच संघर्षाचं स्वरूप आपल्याला देशामध्ये सुद्धा मोदींच्या बाबतीत, ज्या पर्रीकरांच्या बाबतीत पाहायला मिळतं आहे. मवाळ हिंदुत्वाच्या विरोधात सुभाष वेलिंगकरांसारखे जहाल हिंदुत्ववादी संघसेवक उभे टाकल्याचे दिसत आहे. कदाचित उद्या मोदींच्या बाबतीतही अशा प्रकारचा संघर्ष बघायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. ठीक आहे. दीक्षित सर, मला असं वाटतं की वेलिंगकर आणि गोव्यातल्या वादळाच्या निमित्ताने ही जी चर्चा झाली त्याच्यामध्ये आत्ताच्या टप्प्यामध्ये हिंदुत्ववादी राजकारणाची चर्चा आपण केलेली आहे, म्हणजे केळकरांनी आणि देवळेकरांनी. प्रश्न असा आहे की कोणाच्या तरी एकाच्या सद्भावना किंवा सदिच्छांचा प्रश्न नाही, संघटना धोरण म्हणून काय राबवते. म्हणजे साधा सरळ प्रश्न आहे. संघाची स्थापना 1925 साली झाली. त्याच्या आधीच्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कामाची, यांची नोंद, यांची दखल, यांची परसेप्शन्स काय प्रकारची होती त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे असं मला वाटतं. 27 साली बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला मनुस्मृती जाळली, काय प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. 78 साली, म्हणजे मी 27 वरनं एकदम 78 साली येतो, रावसाहेब कसबेंनी झोत नावाचं पुस्तक लिहिलं. काय सुसंस्कृतपणाचा प्रतिसाद होता त्या पुस्तकाला, काय धमक्या दिल्या लोकांनी. तेव्हा मला असं वाटतं की एक राजकारणामध्ये प्रत्यक्ष भाग न घेता राजकारणातला एक प्रेशर ग्रुप म्हणून काम करण्याचं जे संघाचं धोरण आहे ते सगळ्या जखमीचं मूळ आहे असं मला वाटतं. की तुम्ही प्रत्यक्ष राजकारणात तर उतरत नाही, पण राजकारणाच्या म्हणजे असं कधी झालंय का कालपर्यंत संघाच्या इतिहासात, असं कधी झालंय का की कालपर्यंत एखादा मनुष्य संघाचा अमुक एक पदाधिकारी होता आणि तो आज भाजपचा सरचिटणीस झालाय. उलट पक्षी गोळवलकरांनी तर एके ठिकाणी असं म्हटलेलं होतं की संघाचे स्वयंसेवक हे सर्व राजकीय पक्षात असले पाहिजेत. त्याच्यामध्ये तर असा प्रश्न होता की सर्व राजकीय पक्षामध्ये एक दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे त्यांनी उपस्थित केला विशालतेचा मुद्दा हा जो आहे, हा जेव्हा इतर लोक मांडतात, संघाचे विरोधक मांडतात, संघाचे समीक्षक मांडतात, तेव्हा त्याची कुचेष्टा केली जाते, टवाळकी केली जाते, संघटनेच्या जोरावरती तो आवाज दाबला जातो. आणि म्हणून हे काय आपले म्हणजे संस्कृत भाषेचा विषय असो, मराठी भाषेचा विषय असो, ख्रिश्चन मुस्लिमांचा विषय असो, संघटनेचा उन्माद किती असावा. आणि मला असं वाटतं वेलिंगकरांचं काय होईल आणि हा गोव्यापुरता प्रश्न आहे का हा महत्त्वाचा मुद्दा नाही. या निमित्तानं संघामध्ये एका प्रकारच्या नव्या अभिसरणाला सुरुवात होणार आहे का, नवे विचार संघाच्या राष्ट्रीय केंद्रीय काय समितीने जो ठराव केला मातृभाषेचा, त्याचा जो अंमलबजावणी करण्यासाठी पुढे आलेला आहे, त्याचा व्यक्तिगत अहंकार आहे, हा प्रचार आहे का ही वस्तुस्थिती आहे, हे येणाऱ्या काळाच्या ओघात कळेल असं मला वाटतं. मी इथेच थांबतोय. खूप उद्बोधक चर्चा झाली आहे. वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळे पैलू आलेले आहेत. सुभाष वेलिंगकरांच्या निमित्ताने त्यांचं राजकीय काय होतं, त्यांचं राजकीय भवितव्य काय, त्यांचं राजकीय गणित काय, हे गोव्यामध्ये पुढे दिसेल. पण सुभाष वेलिंगकरांच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी ही चर्चा सुरू झाली आहे. दीक्षित सर म्हणतात त्याप्रमाणे हे अभिसरण खूप महत्त्वाचं आहे, व्यापक चर्चा व्हायला पाहिजे. कारण बंदिस्त जी संघटना असेल तिच्यामध्ये बदल तेव्हाच घडू शकतो. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, गोव्यातली फूट हा राष्ट्र संघाच्या शिस्तप्रियतेला तडा आहे का? बघा पडद्यावर 77% लोक म्हणतात होय, हा संघाच्या शिस्तप्रियतेला तडा आहे. पण वेलिंगकर काय संदेश देत आहे याची दखल आणि याचा विचार सरसंघचालकांनी सुद्धा केला पाहिजे. इथेच थांबूया. धन्यवाद. पाहत राहा महाराष्ट्रभर.